गणपती बाप्पा मोरया, शिवदेव रवळनाथ महाराज की जय, जय शिवराय, जय शंभूराजे। तर सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तर मित्रांनो, मी काय बोलत होतो, तो आज आमचा छोटासा प्लॅन ठरला ट्रॅकिंगला जायचा। मी आणि माझा मित्र जो लहानपणापासून माझ्यासोबत आहे आणि आमच्या ऑफिसमधले काही जण मित्र आहेत, ते पण आम्हाला जॉईन होणार आहेत। उल्हासनगरमधून आहेत, एक जण आहे तो भांडूपमधून निघाला आहे। तो बघू आता आम्ही पुढे भेटणार आहोत एका ठिकाणी, तिथे आम्ही तुम्हाला भेटल्यावरती थोडा अपडेट देईनच। तो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही बदलापूरला काय चाललो ते तुम्हाला बोललो मी ट्रॅकिंगसाठी चाललो आहे, पण ते कुठे जाणार आहोत हे लोकेशन तुम्हाला काय लोकेशन नाही गेलं। तो तिथे एक्सप्लोर आपण तिकडे जाऊनच करूया, कोणतं ठिकाण आहे तिथे चाललो असते। तो घेऊन अपडेट देतो। हां, त्याच्यामुळे तो मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो चालू झालेला आहे जाणार आहे, मुंबईला जाणार आहे, त्याचा हा रूट आहे बघा। इकडे तर बहुतेक काम झालं आहे व्यवस्थित, अजून बऱ्यापैकी बाकी आहे। तो आता आम्ही पोचलो आहे तो पेट्रोल तर आपल्या गाडीमध्ये आहे, 2 गाड्या दाखवत आहेत, तो टाकायची गरज नाही वाटलं तर टाक, नाहीतर कसं होतं ते। लेफ्ट घ्यायचं आहे काय, तो डायरेक्ट आपल्याला शेतात बदलापूरला घेऊन जाईल। तो आत्ताच आपण मॅपवरती चेक केला, आय थिंक इथून आपल्याला 20 मिनटं दाखवत आहेत बदलापूरला, उल्हासनगरला पोहोचायला, जिथे आम्हाला सर्वांना एकत्र भेटायचं आहे। गोल होत नाही किंवा कुठल्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करत नाही, आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही ही गोष्ट कशी करायची, काय करायचं। सो आता आपण लागलो, आता बरोबर बघताय हा येतो कटाईवरून आणि हा सुद्धा जातो आता बदलापूर, कर्जत, उल्हासनगरच्या साईडला। इथे आम्ही थोडासा ब्रेक घेतलाय। हा बघा, हा मित्र जो माझ्यासोबत पहिलीपासून आहे, म्हणजे आम्ही पहिलीपासून 12वीपर्यंत एका शाळेत होतो। त्याच्यानंतर हा गेला दुसऱ्या कॉलेजला, जिथे BMS त्याने केलं आहे, आणि मी इथे आमच्या कॉलेजमध्ये इकडे 15वी ग्रॅज्युएशन केलं। तो बट अजूनपर्यंत सोबतच आहोत एका, आणि एक योगायोगमध्ये दोघं पण एकाच कंपनीमध्ये आहोत। सो सॅटर्डे संडे सुट्टीच असते, फिरायला जायला दोघं सोबतच प्लॅन करतो। सो आता तुम्हाला हा कायम दिसेल माझ्यासोबत ब्लॉगमध्ये। तो आता इथे थांबलोय, नेवाळी नाका करून आहे इथे, तिथे दुसरा मित्र येतोय त्याची वाट बघण्यासाठी। बघा ही आमची सुंदरी, जी कायम प्रत्येक राईडमध्ये आपल्यासोबत असेल। आता कुठून रोड जाते का माहिती, बदलापूरलाच आहोत आता आम्ही। चॅनलमधून जायचं
मेट्रो हे बघू शकता तुम्ही, इथे बाजूला बदलापूर स्टेशन आहे आणि आता आम्ही बदलापूरमध्ये आहोत. थोडंसं स्लो ट्रॅफिक आहे, स्लो ट्रॅफिक. सर्वांना भूक लागली आहे तर नाश्त्याला थांबणार. नाश्ता करायला थांबायचा बोलत आहेत. बघू काय भेटतंय काय नाश्ता करायला. मी गाडी घेतल्यापासून म्हणजे गाडी चालवलं जेव्हापासून मुंबईला गाडी घेतली ना तेव्हापासून मी सिग्नल लेन्स फॉलो करतो. तो कारण तुम्ही पण सिग्नल फॉलो करा, कारण सिग्नल मी तुम्हाला काय मिळेल तेवढा फॉलो सिग्नल रूल्स. जय शिवराय. बघू शकता शिवाजी महाराजांचं स्मारक आहे इथे, मस्त बनवलं आहे. कोणता एरिया? अंबरनाथ. चला चला नाही व्हिडिओमध्ये बोलत होतो की घर का होत आहे. त्याचा अँगल पण व्यवस्थित ट्राय करतो अँगल क्लिक करण्यासाठी. साईडला जरा जास्त दिसतो. हो काहीतरी झालेलं दिसतं, ॲक्सिडेंट झालं आहे. ॲक्सिडेंट झालं बघू शकता काय तुम्ही. ते काहीतरी ठोकलं वाटतं, काहीतरी भागायची. तो चांगलाच ॲक्सिडेंट झालं आहे काही. हा डायरेक्ट इथून बहुतेक गेला ना, तो डायरेक्ट त्याला डायरेक्ट ठोकला वाटतं. बघू शकता बाईकचा हाल. बाईकची वाट लागली. पण रोड आहे, इकडून पण रोड, पण एक जण आमचा पुढे गेलाय. एक गाडी आमची पुढे गेली. चला मग तिकडूनच जाऊया, तिकडूनच जाऊया कारण तिकडूनच गेला मित्र पण. कुठे गेले सोबत त्यांना मदत नाही. इकडून जायचं, तिकडून पण रोड होता, इकडून पण तोच रोड आहे, फक्त इथे पुढे येतोय तो मग याच्यावर बाकी तोच रोड आहे. मग हा सगळा ऑफ रोडच असणार आहे. माझा गावाचा हाच रोड आहे जो इथून पुढून येतो.
मुळगावमध्ये आलो आहे. अंबरनाथ बघू शकता पुढे तुम्ही डोंगर वगैरे. बघू शकता दाखवतो. कुठलं मंदिर आहे? खंडोबा मंदिर आहे. कदाचित मी एकदा त्याची रील्स बघितली होती इंस्टाग्रामला खंडोबा मंदिराची. पहिल्यांदाच आलो आहे मी इकडे. गावागावात म्हणजे असा ऑफरोडच टाईप आहे. माझा हेल्मेट ना हा बघ. सेटिंग जरा सर्व कर आपले भाऊ. सेटिंग जरा सर्व करणार ते व्यवस्थित आहे काय? माका इकडे बघू लागतं मग. गाडी पार्किंग करायची बघतो गाड्या कुठे पार्किंग. माझ्या मते इथेच लागल्या सर्व. इथेच गाड्या पार्क झाल्या दिसत आहेत. तर आपलं 2 व्हीलर आहे जाईल पुढेपर्यंत बघू. हा पुढेच गेट आहे. इथेच लावले ना मग हे आते. आता आम्ही चढायला सुरुवात केल्यावरती बघू शकता पुढे चालतायत लोक मित्र. मोजून फक्त 20-30 पायऱ्या चढल्या असतील. पण हालत बघा. सिद्धेश नाथ करते काय हॉटेल गबरूवाडा. ते चढायचं आहे. बस अशाच आम्हाला यशाच्या पायऱ्या चढायच्या आहेत पण त्या भेटत नाहीत. बिल्डिंग बघू शकता तुम्ही या साईडला काय सुंदर दिसतंय. अशा प्रकारे चढलेलो आहोत आम्ही वरती. एवढ्याच पायऱ्या बाकी आहेत. समोर मंदिर. हे बघू शकता मंदिर इथे. तुम्हाला मी सांगितलं होतं तसं निघताना की कुठे जातोय ते तिकडे गेल्यावर आपण एक्सप्लोर करू. सो हे आहे श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान मुळगाव. सो या पायऱ्या बघा. फायनली मंदिरात पोहोचलोय. बघू शकता मंदिर रेवरती कसं आहे. सो दर्शन घेतो आणि तुम्हाला सांगतो. बघतो व्हिडिओ करा आवड आहे का. जर असेल तर मग बघू. जसं आम्ही मंदिरात प्रवेश केला तसं ते कोणतरी एक जण होता त्याच्या अंगात आलेला देव. सो हा त्याचा आवाज होता. बघू शकता मंदिर तुम्ही आतमधून. बघू शकता गाईज किती सुंदर दिसतोय. आणि मोबाईलला चार्जिंग पण नाही येत सर. तुम्ही व्ह्यू बघू शकता. सो गाईज आत्ताच आम्ही जस्ट उतरलो खालती मंदिरामध्ये दर्शन करून वगैरे खालती उतरलोय. आणि आता परत इथून प्लॅन झाला आहे की बारवी डॅमला जायचा. सो आता आम्ही निघालो बारवी डॅमला जायला. माझा मोबाईल स्विच ऑफ झाला आहे. मी आता गाडीवरती चार्जिंगला लावला त्याला. सो गाईज अशा प्रकारे आपण आलो आहेत बारवी डॅमला.
बघू शकता मागे. बारवी डॅम आहे. वरती जात नाही आम्ही आता, कारण तो सगळ्यांना जायचं आहे कुठे नाही कुठे. सो इथूनच आम्ही रिटर्न जातो आहे. फोटो वगैरे काढू आणि इथूनच आम्ही रिटर्न जाऊ मागे. एकदम कोकणासारखं बघायला भेटतं. आता आम्ही निघालो जस्ट बारवी डॅमवरून घरी जातो आहे. मित्र चालवतोय गाडी, मी पाठी बसलो आहे. वडापाव वगैरे खाल्ले आम्ही. तो आता डायरेक्ट घरीच जाणार आहे, कुठे थांबणार नाही मागे पुढे. बघू कसं होते काय होते. सो घरीच चाललो होतो, पण आता मित्रांचा प्लॅन झाला की मिसळ खायला जायची. सो आता आम्ही तिकडे मिसळ खायलाच चाललोय. तो पुढे चालतात बाकीचे लोक.